सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो या कॅम्पेनची सुरुवात हिंगोली जिल्ह्यामधून केली होती। हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देत शाळांची दुरावस्था त्यांनी दाखवली होती। याच दरम्यान त्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा लिंबाळा या शाळेला भेट दिली होती। या शाळेमध्ये मुख्याध्यापकच भर दिवसा शाळेत दारू पिऊन राहतो असं निदर्शनास आलं होतं। संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके हा शाळेतच दारू पिऊन असल्याचं व्हिडिओ दिसत होतं आणि तो व्हिडिओ अभिजित दिपके यांनी समोर आणला होता। या शिक्षकावर कारवाई करा अन्यथा मंगळवारी आंदोलन केलं जाईल असा इशारा दिपकेंनी दिला होता। अखेर अभिजित दिपके हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल होण्यापूर्वीच काल संबंधित मुख्याध्यापक विनोद कटकेला निलंबित करण्यात आले असे आदेश हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढलेले आहेत। माधव दिपके आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। माधव, लिंबाळ्यातल्या जिल्हा परिषद शाळेची नेमकी अवस्था सध्या काय आहे? शिक्षकांची काय परिस्थिती आहे? कारवाई तर झाली आहे, पण आणखी कोणकोणत्या बदलांची तिथे आवश्यकता आणि सीजेपीच्या अभिजित दिपकेंना या मुद्द्यावर कसं यश मिळालंय? निश्चित प्रज्ञा, अभिजित यांनी 15 ऑगस्टला हिंगोलीतून स्कूल टीक यात्रेची सुरुवात केली होती। जिल्हा परिषद शाळा लिंबाळा येथे मुख्याध्यापक त्यांचं नाव आहे विनोद कटके। हा मुख्याध्यापक दारू शाळेमध्ये असतो असं त्यांनी तक्रार दिली होती। त्यानंतर अभिजित दिपके स्वतः त्या शाळेत दाखल झाले होते आणि शाळेची पाहणी केली। दरम्यान त्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला होता। संबंधित मुख्याध्यापकाला तत्काळ निलंबित करा, असे दारू पिऊन मुख्याध्यापक जर शाळेमध्ये राहिले तर पालक त्यांच्या मुलांना शाळेत कशी पाठवणार असा सवाल विचारला होता। जर त्यांना तत्काळ निलंबित नाही केलं तर मंगळवारी त्यांनी म्हणजे आज आंदोलनाचा इशारा दिला होता। अभिजित दिपके आज हिंगोलीमध्ये येणार आहेत, या शाळेला भेट देणार आहेत आणि त्यापूर्वीच काल जिल्हा परिषदेनं संबंधित जे शिक्षक आहेत विनोद कटके यांना निलंबित केलेलं आहे आणि हे सीजेपीच्या आंदोलनाचं मोठं यश मानलं जात आहे। माधव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।